गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान भीषण घटना घडली आहे। अंमली पदार्थांचं अतिसेवन झाल्यामुळे 2 जणांनी त्यांचा जीव गमावलाय। हे दोन्हीही तरुण MBAचे विद्यार्थी होते। यामध्ये एक युवती आणि एक युवक असल्याची बातमी समोर येते। दरम्यान या दोन्ही विद्यार्थ्यांनी जो आहे अंमली पदार्थांचं अतिसेवन केलं होतं आणि त्यामुळेच यांनी त्यांचा जीव गमावलाय। या घटनेमुळे आता शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे आणि दरम्यान पोलिसांनी देखील आता या घटनेचा तपास सुरू केलाय। माहितीनुसार 3 ते 4 हजार तरुणांनी या कॉन्सर्टला हजेरी लावली होती। या कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। त्यानंतर काही विद्यार्थ्यांना श्वास घेण्याचा त्रास देखील होऊ लागल्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। यामध्ये एका तरुण आणि तरुणीने अतिसेवन केल्यामुळे त्यांचा जीव त्यांनी गमावलेला आहे, तर आणखी विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी आयोजकांसह काही जणांना अटक केली आहे। एकूण 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि आता या प्रकरणाचा पुढील तपास देखील सुरू आहे। दरम्यान अंमली पदार्थांचा वापर झाल्याचं समोर आलंय आणि या घटनेमुळे मोठ्या कार्यक्रमांमधील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। सध्या पोलीस या घटनेचा तपास करतायत, मात्र या घडलेल्या घटनेमुळे शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे।